चित्रपट हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही चित्रपट काल्पनिक असतात, काही ऐतिहासिक असतात, तर काही वास्तववादी चित्रपट असतात. आणि त्यातही राजकुमार हिरानी यांचे वास्तववादी चित्रपट म्हणजे एकदम हृदयस्पर्शी चित्रपट. नमस्कार, मी विशाल आणि आज आपण बोलणार आहोत राजकुमार हिरानी यांचा नवप्रदर्शित चित्रपट ज्याचं नाव आहे डंकी. मित्रांनो, आजपासून 30 ते 35 वर्षांपूर्वी ज्यावेळेस इंग्लंडमध्ये कामगारांचा तुटवडा जाणवत होता, त्यावेळेस इंग्लंड या देशाने आजूबाजूच्या देशांमधून काही कामगार हे त्यांच्या देशात बोलावले. परंतु ज्यावेळेस त्यांची कामगारांची गरज ही पूर्ण झाली, त्यावेळेस त्यांनी कामगारांची आयात करणे थांबवून टाकले. त्यामुळे जास्त कामगारांना आता इंग्लंडमध्ये जाणे अवघड होऊन बसलं होतं. परंतु आपल्या इथले जे होतकरू मेहनती कामगार आहेत, ज्यांच्या इच्छा मोठ्या आहेत, ज्यांना त्यांचा परिवार चालवायचा आहे, ज्यांच्यावर मोठमोठ्या जबाबदाऱ्या सुद्धा आहेत, त्यांना जास्त पैसे कमवण्यासाठी किंवा त्यांच्या प्रतिभा दाखवण्यासाठी इंग्लंडमध्ये जाण्याची इच्छा होती. परंतु आता व्हिसावर तर बंदी आहे. म्हणून एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी गैरकानूनी प्रकारात बेकायदेशीर प्रकारे केला गेलेला प्रवास म्हणजेच डंकी. अशाच काही होतकरू मेहनती तरुणांची कथा म्हणजेच डंकी हा चित्रपट. या चित्रपटामध्ये इंटरवल पूर्वी खळखळून हसायला सुद्धा मिळणार आहे, इमोशनल टच सुद्धा असणार आहेत. तरुणांच्या ज्या इच्छाशक्ती असतात, त्यांना काहीतरी करून दाखवण्याची त्यांच्यात जी धमक असते, त्यासाठी ते काही सुद्धा करायला तयार होतात. याचं वास्तववादी चित्रण या चित्रपटामध्ये करण्यात आलेलं आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिका निभावलेली आहे बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान यांनी. त्याचबरोबर तापसी पन्नू, विकी कौशल यांचा सुद्धा यामध्ये एक छोटासा रोल आहे, जो एक समाजाचं वास्तव या चित्रपटामध्ये प्रदर्शित करतो, दाखवून देतो. या तरुणांना लंडनला जायचं असतं, काहीतरी करायचं असतं. त्यासाठी काय काय करावं लागते, कुठले कुठले स्किल्स स्वतःत निर्माण करावं लागतात. त्यांना इंग्रजी शिकावं लागते. इंग्रजी शिकताना भारतीय मध्यमवर्गीय युवकांना येणारा त्रास, त्यांना कुठल्या कुठल्या कंडिशनमधून जावं लागते, ते सुद्धा चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. इंग्लंडला जायचं आहे, इंग्रजी बोलताच आली पाहिजेत, त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत हे सुद्धा चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आणि शेवटी ज्यावेळेस ते विजा न घेता लंडनमध्ये कसे जातात आणि तिथे काय करतात, हे आपल्याला या चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहे. हा चित्रपट आपण परिवाराबरोबर सुद्धा बघू शकतो. शेवटी या चित्रपटामध्ये काहीतरी संदेश, सामाजिक संदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. कामाच्या शोधात, जॉबच्या शोधात जो कामगार वर्ग एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आलेला असतो, त्यांना तर हा चित्रपट अगदी व्यवस्थितपणे समजणार आहे, कारण हा चित्रपट बहुतेक त्यांच्यासाठीच बनवण्यात आलेला आहे, असं माझं मत आहे. एकंदरीत माझ्याकडून या चित्रपटाला 3.5 स्टार्स. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.